मुंबईमधल्या ठाकरे सेनेच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी आणि पालकांनी संताप व्यक्त केलेला आहे। यावेळी त्यांनी नीट पेपर फुटी विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। आम्ही फक्त वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी तरुणांनी दिली आहे। आज देशात 22 मुलांनी आत्महत्या केली आहे। काल माझ्या एका क्लोज रिलेटिव्हनी पुण्यामध्ये आत्महत्या केली। नीटचा रिझल्ट लावला, तोही त्याच्यातही गोंधळ करून ठेवला या लोकांनी। काय बोलायचं म्हणून मी आज इकडे आली आहे, एका तळमळीने आली आहे की काहीतरी व्हावं या देशाचं, कारण का माझं या देशावरती प्रेम आहे। कुठल्या नेत्यापेक्षा जास्त माझं या देशावर प्रेम आहे, म्हणून मी इकडे आली आहे। मी हे प्रोटेस्टला फक्त सोनम वांगचुकला सपोर्ट करायला आली आहे। मी शिवसेना बरोबर नाही आली आहे आणि मी शिवसेनाची जे काय एजेंडा आहे ते सपोर्ट नाही करत। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान रेजिग्नेशन देत नाही तोपर्यंत आम्ही या संघर्ष चालूच ठेवणार आहे। अंधभक्तांच्या जीवावर सरकार चालवायचं आहे। त्यांना वाटतं की सगळी लोक अंधे आहेत, बट शानी लोक आहेत या देशात, त्यांना समजते की काय चाललंय। ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या केली जाते, लोकांना बोलण्याचा अधिकार नाहीये आणि सोनम वांगचुक विरुद्ध सुद्धा त्यांनी बऱ्याच अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला की चायनीज एजंट आहेत किंवा बऱ्याच गोष्टी, पण शाण्या लोकांना या गोष्टी समजतात की काय चाललंय नेमकं। त्यामुळे हा लढा कुठपर्यंत सुरू होणार मग आता? जोपर्यंत हे सरकार जात नाही, भाजप सरकार जोपर्यंत केंद्रातून जात नाही तोपर्यंत ही संघर्ष चालूच राहणार। कोणाचं रेजिग्नेशन हवंय? धर्मेंद्र प्रधानांचं। बरं, काल जी काही गोष्ट सरकारने केली सोनम वांगचुक यांना उचलून स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतली असं वाटतंय का? कारण इतके दिवस आंदोलन सुरू होतं, इतके दिवस आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलनामुळे त्यांना काय वाटलं की लोक विसरणार, काय झालं, कशाला झालं, 12 दिवस करू दे त्यांना। आता काय झालं ना, लोक नेमकं भडकली आहेत, खूप झालं आणि आता उचलला, लोक अजून भडकले। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।